नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संवाद सुपरफास्ट। कोपरगावमधील तालुका मराठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। कोपरगाव शहरात पाण्याची भीषण टंचाई आहे। 12 दिवसाआड गाळ मिश्रित आणि अळ्या मिश्रित पाणी येतंय, त्यामुळे 27 एप्रिल पूर्वी गोदावरीला पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडा, तळ्यातील गाळ काढून त्वरित खोदकाम करा, अशा मागण्या पत्रकारांनी मांडल्यात। मतदानाच्या दिवसापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतलाय। याबाबतचं निवेदन पत्रकारांनी तहसीलदारांना दिलं। नागरिकांनी सजग होऊन मतदान करावं यासाठी अहमदनगरमध्ये फिनिक्स सोशल फाउंडेशननं एक नामी उपक्रम हाती घेतलाय। लोकसभा निवडणुकीत ज्या गावात 100% मतदान होईल त्या गावच्या ग्रामपंचायतीला 1,11,111 रुपयांचं बक्षीस फिनिक्स फाउंडेशननं ठेवलंय। लोकशाही व्यवस्था बळकट होण्यासाठी मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, त्यामुळे 100% मतदान घडवा, लाख रुपये बक्षीस मिळवा हा उपक्रम राबवला जाणार आहे। गेल्या महिन्यात चिंचवडच्या रहाटणी येथे पुणेकर ज्वेलर्स या सराफी दुकानाच्या मालकावर गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी आता दोघांना अटक केली आहे। बाकड पोलिसांनी याचा तपास करत 2 आरोपींना 2 गावठी पिस्तूल आणि तब्बल 23 लाखांच्या ऐवजासह अटक केली आहे। सुभाष मोहनलाल बिष्णोई आणि महिपाल जाट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। दरम्यान या प्रकरणातील इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। निवडणुकीचं काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्रापूर जिल्हा परिषद शाळेतील 9 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। याबाबत शिक्रापूर येथील तलाठी ज्ञानेश्वर सुदाम भराटे यांनी फिर्याद दिली आहे। सध्या अनेक शासकीय अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत, मात्र शासनानं नेमून दिलेले निवडणुकीचे शासकीय कामकाज करायला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या शिक्षकांवर निवडणूक विषयक कर्तव्य भंगापोटी लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाबळजवळ 17 तारखेला एका अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता। या खुनाचा अखेर शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेनं 2च दिवसात तपास करत आरोपीला ताब्यात घेतलाय। 17 तारखेला अर्जुन तानाजी वाजगे याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपी राहुल साहेबराव डफळ याला ताब्यात घेण्यात आलंय। दारू पिल्यानंतर झालेल्या हाणामारीच्या वादातून हा खून केल्याचं त्यानं कबूल केलंय। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। यामध्ये राजकारण्यांकडून कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत, मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे नेत्यांसह सरकारचं देखील लक्ष नाहीये। अशाच दुष्काळी परिस्थितीत श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण इथं जनावरांच्या छावणीत विवाह संपन्न झालाय। अनिल जाधव आणि पूजा वानखेडे या दोघांनी जनावरांच्या छावणीत आपली लग्नगाठ बांधली आहे। सध्याची परिस्थिती पाहता लग्नाचा खर्च परवडत नसल्यानं त्यांनी अशा पद्धतीनं जनावरांच्या छावणीत विवाह केला आहे। एकीकडे राज्यात भाजप सेना महायुती पक्की आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी भ्रष्टवादी काँग्रेसची आघाडी आहे, अशी खरमरीत टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे। काल शिर्डीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वत्र भगवी लाट असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे। आंबेगाव तालुक्यात विहिरीचं खोदकाम सुरू असताना विहिरीचा काही भाग अंगावर कोसळून एका मजुराचा मृत्यू झालाय। तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगरमध्ये ही घटना घडली आहे। सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यानं विहिरीचं खोदकाम सुरू होतं, त्याचवेळी विहिरीचा वरचा भाग मजुराच्या अंगावर कोसळला, ज्यामध्ये मजूर किसन गावडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।